गुन्हा केल्यानंतर देश सोडून पळून जाण्याच्या घटना काही नवीन नाहीयेत। मात्र एकदा गुन्हेगार पळून जाण्याच्या आधी पोलिसांना सिक्युरिटी एजन्सीजला माहिती मिळते, त्यामुळे ते त्याला पकडण्याची तयारी करतात। नुकतंच पुण्यातला कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ हा इंग्लंडला पळून गेल्याची माहिती समोर आली। त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत। कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये निलेश घायवळ टोळीचं नाव पुढे आलं, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। गोळीबार प्रकरणामध्ये निलेश घायवळ टोळीचा मयूर कुंभारे, आनंद चांडलेकर, गणेश राऊत, मॉन्टी व्यास आणि दिनेश पाठक या 5 जणांना पोलिसांनी अटक केली होती आणि पोलिसांनी त्यांची धिंडही काढली होती। त्यानंतर पोलिसांनी एक एक करून सगळे गुन्हेगार संपवण्याचा निश्चय केला। याचमुळे कदाचित निलेश घायवळ इंग्लंडला पळून गेला, पण त्याच्यावर एवढे गंभीर गुन्हे दाखल असूनही पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त का केला नाही असे प्रश्न पोलिसांना विचारले जात आहेत। मात्र यानंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी कंबर कसून निलेश घायवळच्या घरावर छापा टाकला, त्याच्या टोळीतल्या काही गुन्हेगारांची पुन्हा धिंड काढली आणि लुकआउट नोटीसही जारी केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार निलेश घायवळ याचे मुलं इंग्लंडमध्ये शिक्षण घेत आहे। इतरांना वापरून लोकांचे पैसे लुबाडून स्वतःची लाईफ आरामात जगणं हे निलेश घायवळची पद्धत आहे असं पोलिसांनी म्हटलंय। निलेश घायवळ पळून गेला, पण पोलीस प्रोसिजरनुसार त्याच्यावर कारवाई होणार। तो कुठे आहे, कसा पळून गेला हे सांगणं जरा अवघड आहे, मात्र त्याच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचं लक्ष असेल असं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी म्हटलंय।